17वा श्रद्धात्रय विभाग योग। अर्जुन बोले जयान्न चकळे शास्त्रविधीची खूण, आस्थापूर्वक परिजे यजिती भोळा भाव धरून। तयान लाभते गती कोणती त्यांची निष्ठा कैसी, सात्विक राजस किंवा तामस ते सांगावे मजसी। अनिरुद्ध म्हणे त्रिविध श्रद्धा स्वाभाविक जीवांची, ऐक सात्विकी आणि राजसी तशी तामसी साची। नर एखादा श्रद्धा केवल धरुनी परमपदाते, साधाया ते पाहे तरिते नोहे सुलभतया ते। स्वभाव ज्याचा जसा तयाची श्रद्धा हि तशी मानी, श्रद्धा धरितो तसाची होतो श्रद्धामय हा प्राणी। तामस जनते पूजिती इथे प्रेते हि भूते खेते, यक्ष राक्षसान् राजस यजिती सात्विकते देवाते। अंतःकरणी जरी सत्वगुणी उदय पावली श्रद्धा, आणि लाभली स्वर्ग संपदा तरी ती कारण बंधा। तिथे न धावे परिस्वभावे झोंबे जी ब्रह्मपदा, जाण आगळी सर्वथा भली शुद्ध सात्विक श्रद्धा। ज्ञाते बर्वे मूर्तिमंत जे श्रुती स्मृतींचे अर्थ, आणि जयानी स्वानुभव बळे आकळिला परमार्थ। पारंगत जे असे तयांते भावे जाता शरण, असो नेणता तरी पंडुसुता जाई तोही तरुण। जे मंदमती तप आचरिती भीषण शास्त्र निषिद्ध, ठेवुनी पोटी कामासक्ती दंभाहंकृतिबद्ध। मज आत्म्या ते शिणविती इथे देह धातु शोषुनिया, जाणतयांची निष्ठा साची आसुरीची ती विजया। रजतमो गुणी म्हणुनी ती ते दूर सांडुनी जावे, आणि सर्वथा सात्विक निष्ठा जतन करावी भावे। असे ही सर्व प्राणिगणाते प्रिय आहार त्रिविध, यज्ञी दानी तपी तसे ते ऐक सांगतो भेद। सुख सात्विकता रुची बल तथा आयुष्य हि वाढविते, आरोग्यप्रद असे अन्न ते सात्विकांसी आवडते। जीवन रस परिपोषक देते चित्ताजे संतोष, स्निग्ध रसाळ स्थिर मधुर असे ते सात्विक निर्दोष। आम्ल तिखट जे क्षार कोरडे झणझणीत अत्युष्ण, आणि विदाही ते प्रिय होई राजस लोकान अन्न। जिव्हा लवले अन्न मिशेते आगची भरिती पोटी, देही नाना व्याधी जडता होती दुःखी कष्टी। रसहीन शिळे बहुत निवाले दुर्गंधित उच्छिष्ट, तसे अमंगळ अन्न गमिते
तामसलोकान् इष्ट. पुरे आंबले आणि बुरसले, अर्धे कच्चे शिजले. रुचे तामसांतेची करपले, तसे कश्मळे भरले. जसा जयाचा आहार असे, तशी तयाची बुद्धी. म्हणूनी सात्विक अन्न सेवुनी, साधी अंतःशुद्धी. जो शांत मने निष्कामपणे, कर्तव्यचिते म्हणूनी. यजिला जातो यज्ञविधीने, तो सात्विक तू मानी. नाना यज्ञक्रिया करुनिया, भोगसुखे भोगावी. इह परलोकी सर्वथाशी, धरुनी आशा जीवी. तेवी भारता मानमान्यता, त्रिभुवनातला भावी. म्हणूनी यजिता त्या यज्ञाते, राजस ऐसी पदवी. मंत्रहीन विधिहीन यज्ञ जो, जातन अन्नोत्पत्ती. नसे त्यागना श्रद्धा जेथे, त्या ते तामस म्हणती. देवद्विज गुरु पंडित पूजा, तशी स्वच्छता रुजुता. आणि अहिंसा ब्रह्मचर्यते, तपदेहाचे पार्था. खुपेन च कुणा भाषण ऐसे, सत्यप्रिय हितकारी. वेदाध्ययन स्तोत्र पठनते, वाचिक तप अवधारी. निवार्यातला जसा स्वभावे, तेवे दीप निवांत. तशीची चित्तवृत्ती ठेवणे, प्रसन्न आणिक शांत. निरभ्र गगनी विमल चंद्रिका, जशी पूर्णचंद्राची. तशी राखणे सहज सौम्यता, सदा अंतरंगाची. सहज थांबवी निज गुंजारव, जसा भ्रमर मधुपानी. आत्मानुभवी तसे राहणे, संतत मौन धरुनी. आणि भावना शुद्ध राखणे, मनःसंयमन करुनी. जाण भारता तेची बोलती, मानसिक तपज्ञानी. कायिक वाचिक मानसिक असे, तपत्रिविध हे करीती. योगी जनते फलाभिलाषा, न च बाळगुणी चित्ती. तेवी जे दृढ श्रद्धा धरुनी, तप आचरिले जाते. जाण अर्जुना म्हणती त्याते, सात्विक ऐसे ज्ञाते. मान मिळावा जगात व्हावा, आपुलाची सत्कार. पूजे लागी तुझ्या नच जगी, असा दंभ अनिवार. धरुनी पोटी तप आचरिती, जे अस्थिर चंचलसे. जाण किरीटी तेची बोलती, जगती राजस ऐसे. दुराग्रहे जे तप आचरिले, शिणवुनिया आत्म्याते. अथवा जे परघात इच्छुनी, तामस म्हणती त्याते. स्वधर्म भावे निष्कामत्वे, दान सुपात्री दिधले. जे उचित स्थळ काळ पाहुनी, ते सात्विक सांगितले. परंतु केल्या उपकाराची, फेड इच्छुनी कष्टे. फलाभिलाषा धरुनी दिधले, दान जाण राजसते.
अनुचितस्थळी अविहितकाळी अपात्री दिले दान, जे अनादरे तुच्छता भरे ते तामस तू जाण. रजतम जाता तिजे तत्वता उरे भारता सत्व, ते सर्वस्वी अंगी बाणवी लक्षुनी मोक्ष महत्व. ती सात्विकता अंगी बाणता सत्वाचाही बंध, तुटुनी जाई साधक होई त्रिगुणातीत अबंध. अशी किरीटी तुझ हातवटी आता दावितो जाण, जेणे करुणी पावशील तू पदब्रह्म निर्वाण. परब्रह्म जे अनादि सहजे अनामते परिपूर्ण, परी अविद्या रात्री माझी ओळखावया खूण. जी सांगितली असे तिहेरी ओम तत्सत ह्या नावे, तेणे शिणला जीव पावतो विश्रांती निज भावे. ओम तत्सत निर्देशद्वारा प्रजापतीने सृजिले, सृष्ट्यारंभी ब्राह्मण तैसे वेद यज्ञ ते सगळे. सृष्टीपूर्वी तो प्रजापती असे एकला कष्टी, परमेशा ते मजन ओळखे रचूनच शके सृष्टी. तदा अंतरी माते स्मरुनी करिता नामोच्चार, तो उठा उठी समर्थ सृष्टी रचावया साचार. असे थोर हे नाम लक्षुनी करी सदा सत्कर्म, ऐक भारता आता तयांच्या विनियोगाचे वर्म. सत्कर्म करी नर उच्चारी ब्रह्मनाम हे वाचे, तरी विफलते सर्व नेणता रहस्य विनियोगाचे. म्हणूनी साचा ओंकाराचा विनियोग इथे प्रथम, तुझ दाखवितो सहज करीतो मोक्षमार्ग अतिसुगम. ब्रह्मज्ञानी ब्रह्मचिंतुनी करुणी प्रणवोच्चार, मग अनुष्ठिती यज्ञ दान तप विधानोक्त साचार. तू ही अर्जुना ध्याने करुणी गोचरतो ओंकार, नामोच्चारे स्वकर्म सारे करीची विध्यनुसार. माते स्मरुनी नाम लक्षुनी तसे आदिमध्यांती, कर्मे करिता सहजे पार्था नचती बंधक होती. कर्मे ही भली तरी नच फली आस ठेवुनी करणी, तत्काराचा विनियोग असा ध्यानी घे पूर्णपणे. मोक्ष कामते तद्ब्रह्माते स्मरुनी यज्ञ तपदान, मग अनुष्ठिती आणि ठेविती नमम भावना पूर्ण. कर्म ब्रह्माकार जाहले तरी उरे जो करता, तोही तत्वता ब्रह्मरूपता पावताची सार्थकता. गिळुनी करता कर्म आघवे मद्रूपचिते होणे, सत्काराचा अंतरंग हा विनियोग असा जाणे.
सत्कारे सौंदर्य लाभते येथे सत्कर्मा ते प्रयोजिता सत् शब्द साधुता सकल ही कर्मा येते यज्ञदान तप सर्व ही होते सत्कारी परिपूर्ण ब्रह्मार्पण जे कर्म अर्जुना त्यात न राहे न्यून यज्ञी दानी तपी भावना संतत सुस्थिर असणे आणि सर्वथा तदर्थ जे जे ते सद्रूपची जाणे ओम तत्सत हा असे जयाचा पहा मूळ संकल्प जाणून त्याचे रहस्य साचे तू होई निष्पाप सतत माते परमात्म्याते स्मरुनी मत्प्रीत्यर्थ त्यजुनी अहंता सत्कर्मचिते करीयसा इत्यर्थ अश्रद्धेने दिधली दाने यज्ञतपे आचरिली असत बोलिली इह परलोकी तशी विफलती सगळी असा सप्तदशाध्यायी श्रद्धात्रय विभाग हा येथे भावार्थ गीतेत सविस्तर निवेदिला।